नमस्कार शेतकरी मित्रांनो, युक्सेल सीड्स आणि श्री ॲग्रो ऑर्गॅनिकच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो। आज मी वाशिरे येथील प्रगतशील शेतकरी दत्ताभाऊ वाकचौरे यांच्या काकडीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। ही काकडीची जी व्हरायटी आहे ती रिका F1 नावाने ओळखली जाणारी ही व्हरायटी आहे। या व्हरायटीचं प्लांटेशन दत्ताभाऊंनी 17 नोव्हेंबर रोजी केलेलं होतं आणि आज जवळपास 13 तारीख आहे, 13 जानेवारी, म्हणजे साधारणपणे 50 दिवस होऊन गेलेले आहेत। आणि या 50 दिवसामध्ये आपण पाहत असाल ह्या काकडीच्या पिकाचं एकंदर व्यवस्थापन जर आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर असं व्यवस्थापन दत्ताभाऊ नेहमीच करतात। दत्ताभाऊची ओळखच ही आहे की नाविन्यपूर्ण शेती करायची आणि चांगल्या पद्धतीनं निरीक्षण ठेवून त्याच्यामध्ये सातत्यानं बदल करत नवीन नवीन पद्धतीनं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन्स वापरून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्पादन घ्यायचं। तर आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही रिका F1 व्हरायटी जी आहे, ह्या रिका F1 व्हरायटीचं जर फ्लॉवरिंग पाहिले असेल आपण, आता सेटिंग आपण पाहिलेलं आहे, ऑलरेडी हिचे तोडे झालेले आहेत। मी दत्ताभाऊंशी चर्चा करणार आहे की दत्ताभाऊ, साधारण 17 नोव्हेंबरला आपण याचं प्लांटेशन केलेलं आहे। इतकी सुंदर असा प्लॉट हा दिसतोय। बाकी ठिकाणी मी पाहिलेले की बरेचसे प्लॉट खराब झालेले, आपला प्लॉट जर पाहिला, ही पानाची साईज आपण पाहिली, फ्लॉवरिंग पाहिलं, सेटिंग एवढं मोठं पावलं, तर मी आपणास विचारू इच्छितो की नेमकं आपण हे सगळं मॅनेजमेंट कसं करता, याबद्दल थोडंसं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा। मॅनेजमेंटचा असा विशेष वेगळा काही भाग नाही, पण झाडावर जी डिफिशियन्सी दिसन ती झाडाला त्वरित पूर्ण होईन अशी याची काळजी घेतो आणि कॉम्बिनेशन करून समजा त्याची व्यवस्थापन चालू आहे। असं ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून दत्ताभाऊंशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की दत्ताभाऊंनी ग्रीन हॅश इटालिया या कंपनीचे 15-20-50 66-20 नावाचं खत वापरलं होतं, जे जेल फॉर्मेशनयुक्त 2.5चं pH असल्या कारणानं विशेषतः थंडीमध्ये कुठल्याही झाडाला आपटेकचं मोठ्या प्रमाणात अडचण असते, परंतु तो आपटेक चांगला व्हावा याच्यासाठी त्या पद्धतीने त्यांनी जे न्यूट्रिशनयुक्त जी खतं आहेत ती ग्रीन हॅश इटालीची 15-20-50 आणि 66-20ची ग्रेड त्या ठिकाणी वापरली। याच्यासोबत दत्ताभाऊंचं म्हणणं असं आहे की हंटिन ऑर्गॅनिकचं सिडग्रो प्लस नावाचं जे औषध आहे ते वापरल्यानंतर याचा आपटेक मला मोठ्या प्रमाणात दिसला आणि हे अन्नद्रव्य इतकं सुंदर त्या ठिकाणी दिसतं की त्याचा परिणाम स्वरूप आज आपण या प्रत्येक झाडाचे जर ॲव्हरेज पाहिले त्या ठिकाणी तर काकडी 10 ते 12 फळं आत्ता लागलेली आहेत। ऑलरेडी याचे दत्ताभाऊ साधारण किती तोडे आत्तापर्यंत झालेले तुमचे? आता 4 तोडे झालेत। 4 तोड्यांमध्ये 7.5 टन माल मल्चिंगच निघाला असा खालच्या लेवलला। आत्तापर्यंत 7.5 टन माल जवळपास 50 दिवसामध्ये दत्ताभाऊंचा त्या ठिकाणी निघालेला आहे। अद्याप आपण पाहू शकता की खूप सारे फ्लावर सेटिंग त्या ठिकाणी आहेत, झाडावर कुठल्याही प्रकारचे पेस्ट अटॅक नाही, इन्सेक्ट नाही आणि विशेष म्हणजे झाडाची जर पानाची जर रुंदी आपण पाहिली तर अत्यंत सुदृढ असं हे झाड दिसत आहे। मी शेतकऱ्यांना विनंती करेल की रिका F1 नावाची जी